आता आणखीनही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात। बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना कमाल खान बरळला। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खानची आक्षेपार्ह पोस्ट, कमाल खाननं ट्विटरवर पोस्ट करताना सर्व मर्यादा ओलांडल्या। छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकुरावरून फडणवीस आक्रमक, विकिपीडियाचा आधार घेत कमाल खाननं ट्विट केलं होतं। विकिपीडियाशी संपर्क साधून वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आजपर्यंत चुकीचा लिहिला गेला, मनुवाद्यांनी कायम छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं, पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांची टीका। महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत कमाल खाननं देशद्रोहाचा गुन्हा करण्याचं पाप केलंय, केआरकेचा बंदोबस्त करा, अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींची मागणी। उद्धव ठाकरेंकडे अनिल परबांची तक्रार करणार, जितेंद्र जनावळेंची प्रतिक्रिया। विलेपार्ले विधानसभेमध्ये निर्णय घेणारे संजय राऊत आणि अनिल परब कोण, जितेंद्र जानवळेंचा सवाल। जीवाला धोका नाही अशा प्रतापराव चिखलीकर, रवींद्र चव्हाणांसोबत सुरेश खाडे, कृष्णा गजभिये, देवराम होळी यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली, तर मंत्र्यांची वाय+ दर्जाची सुरक्षा मात्र तशीच राहणार, सूत्रांची माहिती। आमदारांसोबत आता फक्त एकच सुरक्षा रक्षक राहणार, सूत्रांची माहिती। कोणाला किती सुरक्षा द्यावी हा निर्णय गृह विभागाची समिती घेते, समितीने निर्णय घेतला असेल तर तो योग्यच आहे, आशिष जयस्वाल यांची माहिती। माजी मंत्री तानाजी सावंत यांची वाय+ सुरक्षा हटवली, तानाजी सावंत यांना आता फक्त एक सुरक्षा रक्षक असणार, पुणे पोलिसांवरती येणारा ताण लक्षात घेता सुरक्षा हटवली। शिवसेना भवनासमोर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्रित फोटो। ठाकरे बंधूंना कुणाच्या सल्ल्याची गरज नाही, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र यायचं असेल तर कुणीही रोखू शकत नाही, शिवसेना भवनासमोरच्या बॅनरवरून प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया। एकत्र यायचं की नाही याचा निर्णय राज ठाकरे घेतील, एकत्र येण्याचा निर्णय फक्त पक्ष नेतृत्वाचा निर्णय नाही, हा दोन भावांचा निर्णय, मनसेनेते अविनाश अभ्यंकर यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व खासदार आमदार कुंभमेळ्याला जाणार, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शिवसेनेचे आमदार खासदार कुंभस्नानासाठी प्रयागराजला जाणार। कुंभमेळ्यातही 40 आमदारांचं पाप धुतलं जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा, शिवसेनेच्या खासदार आमदारांच्या कुंभमेळा दौऱ्यावर राऊतांची टीका। आरएसएस परिवारातील संघटनांचं हिंदू लोकसंख्या वाढीचं मिशन, हिंदू तरुणांनी लवकरात लवकर लग्न करून 2 किंवा 2 पेक्षा जास्त अपत्यांना जन्म द्यावा, विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा महामंत्री गोविंद शिंदेंचं विधान। यवतमाळमध्ये एटीएम कार्ड बदलून रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, आरोपीकडून रोख रक्कम आणि कारसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। गोव्यामध्ये परदेशी महिलेवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेप, 8 वर्षांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, आरोपीला 25,000 रुपये आणि पुरावे नष्ट केल्याबद्दल 10,000चा दंड। सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून 2 घरफोडी करणाऱ्या चोरांना अटक, 14,39,000चा मुद्देमाल जप्त। वर्ध्याच्या सेलू तालुक्यामध्ये आरोग्य विभागामधील 15 पदं भरली जाणार, पालकमंत्री पंकज भोयर यांच्या प्रयत्नांना यश। नाशिक पालिकेचा रोड सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय, एनजीओच्या माध्यमातून ऑडिट केलं जाणार, तर रस्ता सुरक्षा समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार। अहिल्यानगरमध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ, थकबाकी 204 कोटींवर, शास्ती माफी देऊनही फक्त 13 कोटींची वसुली। प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहणानंतर काँग्रेस कमिटीची पुन्हा पुनर्रचना होणार, शैलेश अग्रवाल यांची प्रतिक्रिया, प्रदेश कार्यकारिणीमध्ये नव्यानं स्थान मिळणार असल्याचीही प्रतिक्रिया। चंद्रपुरात 26वा राज्यस्तरीय विद्यापीठ क्रीडा महोत्सव रंगणार, क्रीडा महोत्सवाचं 20 फेब्रुवारीला रक्षा खडसेंच्या हस्ते उद्घाटन, गोंडवाना विद्यापीठाकडे राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाच्या यजमानपदाचा मान। साताऱ्यामधल्या शाहू कला मंदिरामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं शिवसाहित्य संमेलनाचं आयोजन, कार्यक्रमाला अभिनेत्री मृणाल कुलकर्णींची उपस्थिती, शिवजयंतीनिमित्त 2 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन। धाराशिवच्या तेरखेडामधील फटाका कारखान्यांचा तपासणी अहवाल सादर करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, 2 फटाका कारखाने प्रशासनाकडून सील, कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये।